आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। ऑपरेशन सिंदूर बाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची सूचना। एनडीएच्या बैठकीत पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एनडीएमधील घटक पक्षांची दिल्लीत बैठक। पाकच्या कुरापती थांबत नाहीत तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच। पाककडून सातत्यानं सिंधू जलकराराचं उल्लंघन। भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोलही सुनावले। जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा। एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरनं सामान्य भारतीयांना नवा आत्मविश्वास दिलाय। केंद्राच्या धोरणाला, सैन्याच्या शौर्याला, मोदींच्या धाडसाला सलाम, शिंदेंचं वक्तव्य। त्या महिलांमध्ये धाडस नव्हतं म्हणून हात जोडत होत्या। पहलगाम हल्ल्यावरून भाजप खासदार रामचंद्र जांगर यांचं वादग्रस्त विधान। हत्या झालेल्यांच्या पत्नींमध्ये वीरांगनांचा भाव नव्हता, जांगर बरळले। भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। अमेरिका, चीन, जर्मनीनंतर भारत चौथ्या क्रमांकावर। नीती आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांची माहिती। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर आम्ही ठाम। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य। तर बागलकोट जिल्ह्यातील कोल्हारमध्ये जाहीर सभेत बोलताना शिवकुमार यांचं वक्तव्य। लालू प्रसाद यादव यांची मोठ्या मुलावर कारवाई। तर राष्ट्रीय जनता दलाकडून तेजप्रताप यादव यांचं 6 वर्षांसाठी निलंबन। तेजप्रताप यादव यांनी 12 वर्षांपासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर केलं होतं।